श्री महालक्ष्मी मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रत. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. यंदाही 5 डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले. नियमाप्रमाणे हे व्रत 4 गुरुवार केले जाते. मात्र यंदा मार्गशीर्षातल्या 4थ्या गुरुवारी म्हणजेच 26 डिसेंबर 2024 रोजी डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. त्यावर जाणकारांची दिलेली माहिती जाणून घेऊया. मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे. त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत. दोन्हीचा काहीही संबंध नाही. मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक 26/12/2024 उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे. ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे, नैवेद्य करावा. ज्या सुवासिनींचा उपवास नाही अशी सुवासीन जेवायला बोलवावी. ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे. नंतर उपवास पुढे चालू ठेवावा. यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी दिनांक 27/12/2024 रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा. इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा.